हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे बॉम्बे हायकोर्ट 2025-26 ची जी रिक्रुटमेंट आहे क्लर्क यासाठी कम्प्युटर अवेअरनेसची आज आपण इथे सिरीज स्टार्ट करत आहे. ठीक आहे, कारण की एक्झामची डेट जी आहे ती नंतर आहे, पण आजपासून आपण एक्झामचं प्रिपरेशन जर स्टार्ट केलं तर एक्झाम पर्यंत आपलं कम्प्लीट प्रिपरेशन प्लस रिव्हिजन सुद्धा होईल. त्यासाठी आपण इथे लवकरात लवकर ही सिरीज जी आहे ती स्टार्ट केलेली आहे, जेणेकरून तुमचे जितके पण टॉपिक्स आहेत कम्प्युटर नॉलेजचे ते सगळे आपण इथे टिल एक्झाम पर्यंत कव्हर करणार आहे. ठीक आहे, तर सिरीज स्टार्ट करण्यापहिले आपण इथे एक्झाम पॅटर्न बघूया की एक्झाम पॅटर्न कसा राहणार आहे क्लर्कसाठी. तर बघा, 6 सब्जेक्ट दिलेले आहेत. सगळ्यात पहिले आहे मराठी सब्जेक्ट, इंग्लिश सब्जेक्ट, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, अर्थमॅटिक अँड कम्प्युटर नॉलेज असे 6 सेक्शन्स आपल्याला मिळणार आहे आणि त्या 6 सेक्शन्सचे आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि मार्क्स दिलेले आहेत. तर जसं इंग्लिश जर बघितलं तर इंग्लिशमध्ये 10 क्वेश्चन्स येणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला जवळ 10 मार्क्स आहेत. इंग्लिशमध्ये जर पाहिलं तर त्यासाठी 20 क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि 20 मार्क्स आहेत. जनरल नॉलेज जर बघितलं तर जनरल नॉलेजचे 10 क्वेश्चन्स आहेत, 10 मार्क्स दिलेले आहेत. जनरल इंटेलिजन्सचे 20 क्वेश्चन्स असणार आहे आणि त्यासाठी 20 मार्क्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर अर्थमॅटिक्ससाठी आपल्याला इथे 20 क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि 20 मार्क्स आहेत. आणि कम्प्युटर नॉलेज जो सेक्शन आहे त्यासाठी 10 क्वेश्चन्स आहेत आणि 10 मार्क्स आहे. मीन्स टोटल आपल्याला इथे जर पाहिलं तर इथे आपल्याला पूर्ण मिनिमम जर आपल्याला पाहिलं तर 6 सब्जेक्टचं प्रिपरेशन आपल्याला इथे करायचं आहे. ठीक आहे, तसंच जर सिलेबसमध्ये जर पाहिलं तर मराठीमध्ये ग्रामर, सेंटेन्स करेक्शन हे आहे. इंग्लिशमध्ये स्पेलिंग, ग्रामर, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आहे. जनरल नॉलेजमध्ये इम्पॉर्टंट इव्हेंट्स, हिस्टोरिकल इव्हेंट रिलेटेड टू महाराष्ट्र आणि बॉम्बे हायकोर्ट क्लर्क रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीचे क्वेश्चन्स असणार आहेत. जनरल इंटेलिजन्समध्ये रिझनिंग आणि क्वांटिटी अप्टिट्यूड, तसंच अरिथमॅटिकमध्ये पूर्ण अरिथमॅटिकल कॅल्क्युलेशनचे क्वेश्चन असणार आहेत. आणि कम्प्युटरमध्ये ओव्हरऑल बेसिक कम्प्युटर ऑफ नॉलेज जे आहे ते त्याच्यामध्ये पूर्ण क्वेश्चन्स कव्हर करणार आहे. ठीक आहे, तर असे 6 सब्जेक्ट्स आहे आपल्याजवळ आणि 6 सब्जेक्ट मिळून आपल्याला पूर्ण पेपर क्रॅक करायचा आहे. जर एक्झामला जर आपल्याला पास व्हायचं आहे तर आतापासून आपल्याला प्रिपरेशन करावं लागेल. सोर्सेस मी प्रोव्हाइड करणार आहे, बाकी प्रिपरेशन करणं तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, तुम्ही कधीपासून प्रिपेअर करता. जर आजपासून आपण प्रिपरेशन स्टार्ट केलं तर एक्झाम पर्यंत आपली रिव्हिजन सुद्धा होईल. ठीक आहे, त्याच्यामुळे आजपासूनच प्रिपरेशन स्टार्ट करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे, तसंच बघा पीडीएफ नोट सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये अर्थमॅटिक आहे. बघा, अर्थमॅटिक फॉर्म्युला प्लस प्रॅक्टिस सेट्स दिलेले आहे. टोटल 25 चॅप्टर्स आहेत. कम्प्युटर अवेअरनेसची सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहे, शॉर्ट नोट्स प्लस थेरीची. जनरल अवेअरनेस प्लस बॉम्बे हायकोर्ट क्लर्क ड्युटीजचे एमसीक्यूजची पीडीएफ अवेलेबल आहे, जे 2500 एमसीक्यूज त्याच्यामध्ये दिलेले आहेत. मराठी व्याकरण सुद्धा पीडीएफ आहे आणि इंग्लिश ग्रामर सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहे. मतलब मीन्स 5 पीडीएफ आपल्याकडे अवेलेबल आहे. इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये मिळून जाणार. ज्यांना पण पीडीएफ हवे असेल, व्हॉट्सअपला नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे आणि पीडीएफचा बेनिफिट हा आहे की पीडीएफ तुमच्याजवळ राहणार, तुम्ही त्याला प्रिंट करू शकता, प्लस तुम्ही त्याच्यानंतर त्याची रिव्हिजन सुद्धा करू शकता. त्याच्यामुळे ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया आपण आज. कम्प्युटर अवेअरनेसचा सगळ्यात पहिला टॉपिक जो आहे तो आहे फंडामेंटल ऑफ कम्प्युटर. तर फंडामेंटल ऑफ कम्प्युटरचे इथे आपण इम्पॉर्टंट एमसीक्यूज बघणार आहे, जे एक्झाम ओरिएंटेड आहे. तसंच बघा, मी सांगितलं की कम्प्युटर अवेअरनेसची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज, ज्याच्यामध्ये 13 चॅप्टर शॉर्ट नोट्स आणि 1300 प्लस एमसीक्यूज कव्हर केलेले आहे. तर ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया आपण इथे फंडामेंटल ऑफ कम्प्युटरचे एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ कंट्रोल युनिट. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एक्झिक्युटिंग अर्थमॅटिक ऑपरेशन, सेकंड फेचिंग इन्स्ट्रक्शन, थर्ड डिकोडिंग इन्स्ट्रक्शन अँड फोर्थ डायरेक्टिंग डेटा फ्लो. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट executing arithmetic operation, because arithmetic operation handled by ALU, not the control unit. Okay, next, second, which component fundamentally limit the maximum addressable memory of computer. तो देखो ऑप्शन है कैश साइज, सीपीयू क्लॉक स्पीड, width of address bus and width of data bus. The correct answer है third, width of address bus, because address bus width determine how many memory location can be addressed. Next, third,
A computer that use both analog and digital component is classified as. तर बघा ऑप्शन आहे डिजिटल कम्प्युटर, एनालॉग कम्प्युटर, क्वांटम कम्प्युटर अँड हायब्रिड कम्प्युटर. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ हायब्रिड कम्प्युटर, बिकॉज हायब्रिड कम्प्युटर कंबाइन कंटिन्युअस दॅट इज एनालॉग अँड डिस्क्रीट दॅट इज डिजिटल प्रोसेसिंग. ओके. Next, fourth, which characteristics of computer enable it to perform repetitive tasks without fatigue? Okay, तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट accuracy, automation, versatility and diligence. The correct answer आहे fourth diligence, because diligence refers to the ability to work continuously without loss of performance. Next, fifth, which statement best distinguish data from information in computing? तो देखो ऑप्शन है फर्स्ट, data is proposed process output and information is raw input. Second, data is context free symbol and information is data with meaning. Third, data is stored permanently and information is temporary. And fourth, data is binary and fourth, information is alphanumeric. The correct answer is second. Data is context free symbol and information is data with meaning, because data become information only after processing the contextual interpretation. Okay. Next, 6, in the IPO means input process output, okay, cycle, which stage convert raw fact into meaningful result? तो बघा ऑप्शन आहे फर्स्ट इनपुट, स्टोरेज, प्रोसेसिंग, output. The correct answer is third, processing, because processing transform data into information. Next, seventh, which memory is both volatile and directly accessible by the CPU? तो बघा ऑप्शन आहे फर्स्ट ROM, cache, hard disk, optical. The correct answer is second, cache. Cache is a high speed volatile memory accessed directly by the CPU. Next, 8, the primary purpose of firmware in a computer system is to. तो देखो ऑप्शन है फर्स्ट मैनेज एप्लीकेशन सॉफ्टवेयर, सेकंड प्रोवाइड यूजर इंटरफेस, थर्ड कंट्रोल हार्डवेयर एट स्टार्टअप एंड फोर्थ स्टोर यूजर डेटा. तो करेक्ट आंसर है थर्ड कंट्रोल हार्डवेयर एट स्टार्टअप, बिकॉज firmware like BIOS or UEFI initialize and control hardware during booting. Next, 9th, which factor most directly affect the speed of instruction execution? तो देखो बघा ऑप्शन है फर्स्ट मॉनिटर रिजोल्यूशन, सेकंड वर्ड लेंथ ऑफ CPU, थर्ड कीबोर्ड टाइप एंड फोर्थ सेकेंडरी स्टोरेज कैपेसिटी. तो करेक्ट आंसर है सेकंड वर्ड लेंथ ऑफ CPU, बिकॉज लार्जर वर्ड लेंथ allows more data to be processed per instruction. Next, 10th, a computer that perform calculation using physical quantities such as voltage is. तो बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिजिटल कंप्यूटर, सुपर कंप्यूटर, एनालॉग कंप्यूटर एंड मेन फ्रेम. तो करेक्ट आंसर है थर्ड एनालॉग कंप्यूटर. एनालॉग कंप्यूटर यूज कंटिन्युअस फिजिकल व्हॅल्यू रॅदर दॅन डिस्क्रीट नंबर. तसंच बघा जनरल अवेअरनेस प्लस बॉम्बे हायकोर्ट क्लर्कच्या ड्युटीजचे एमसीक्यूज अवेलेबल आहे. 2,500 प्लस एमसीक्यूज आहे या पीडीएफ मध्ये. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, 11th, which statement about secondary storage in true? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट इज अ volatile, सेकंड इट स्टोर डेटा परमनंटली, थर्ड इट इज फास्टर दॅन रॅम अँड फोर्थ इट इज डायरेक्टली एक्सेस बाय द CPU. तो करेक्ट आंसर है सेकंड इट स्टोर डेटा परमनेंटली, बिकॉज secondary storage is a non-volatile and used for long-term data storage. Next, 12th, which generation of computer first introduced high-level programming language? तर बघा फर्स्ट आहे फर्स्ट जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन, सेकंड जनरेशन. द करेक्ट आंसर है फोर्थ सेकंड जनरेशन, बिकॉज हाई लेवल लैंग्वेज लाइक फोर्ट्रॉन emerged during the second generation. Next, 13, the smallest unit of data that can be processed by a computer is. तो बघा ऑप्शन है फर्स्ट बाइट, निबल, बीट, वर्ड. the correct answer है third bit. A bit means 0 or 1 is the basic unit of data representation.
नेक्स्ट 14, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिफाइन कम्प्युटर आर्किटेक्चर. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिजिकल अपियरन्स ऑफ अ कम्प्युटर, सेकंड लॉजिकल स्ट्रक्चर अँड फंक्शनल बिहेवियर, थर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज यूज, अँड फोर्थ ब्रँड अँड मॉडेल ऑफ सीपीयू. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड लॉजिकल स्ट्रक्चर अँड फंक्शनल बिहेवियर, बिकॉज आर्किटेक्चर डिस्क्राइब हाऊ कंपोनेंट्स आर लॉजिकली ऑर्गनाइज अँड इंटरॅक्ट. Next 15, if a computer produce incorrect output despite correct input and processing, the mostly like cause is. तर बघा ऑप्शन आहे हार्डवेअर फेल्युअर, जिगो प्रिन्सिपल व्हायोलेशन्स, आउटपुट डिवाइस एरर अँड सॉफ्टवेअर डिझाईन फॉल. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड आउटपुट डिवाइस एरर, बिकॉज करेक्ट इनपुट अँड प्रोसेसिंग इम्प्लाय एरर इज द आउटपुट मेकॅनिझम, नॉट अ जिगो. ओके. तसंच बघा सगळ्या पीडीएफ्स अवेलेबल आहे. अर्थमॅटिक, कम्प्युटर अवेअरनेस, जनरल अवेअरनेस, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.